समृद्धी इलायची, आमचा चहा तुमची आवड, चव अशी की मन जिंकेल। एका चांगल्या दिवसाची सुरुवात करूया समृद्धी इलायची चहा सोबत। कडक सुगंध, ताजे तवाने, उत्साह, स्पेशल आस्वाद। समृद्धी इलायची चहा, चव पारंपरिकतेची, होलसेल दरात विक्री सुरू। संपर्क 93 70 86 80 04 तसेच 95 79 24 91 85। ब्राह्मणी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। ब्राह्मणी श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठा उत्साहात प्रारंभ। राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राह्मणी गावातील पुरातनकालीन महादेव मंदिरात श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। मंदिरावरील फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईने ब्राह्मणी गाव शिवमय बनले। मंगळवारी सकाळी गंगाजल पूजन व मिरवणूक पार पडली। सकाळी फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोलताशांच्या गजरात बस स्थानकापासून ते महादेव मंदिरापर्यंत गंगाजल पूजन व मिरवणूक पार पडली। गंगाजल घेऊन येणाऱ्या शिवभक्तांचं पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले। श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन महादेव मंदिरात शिवलिंगावर गंगाजल अभिषेक करण्यात आला। यावेळी शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंगळवारी सकाळी 11 वाजता विजूगुरु जोशी व राजगुरु जोशी व सहकारी पुरोहितांच्या मंत्रोपचारात 21 जोडप्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजेला प्रारंभ झाला। श्री नर्मदेश्वर नवीन शिवलिंगास गंगाजल व दुग्धाभिषेक करण्यात आला। होम प्रज्वलित करण्यात आला। मंत्रोपचारात विविध देवदेवतांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। महाआरती पार पडली। सायंकाळी 6 वाजता श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्यास प्रारंभ झाला। बुधवार दिनांक 25 रोजी श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची दिवसभर विधिवत पूजा होईल। गुरुवार दिनांक 26 मे रोजी सकाळी हरिभक्तपरायण सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल। शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी एकादशीच्या पर्वदिनी सायंकाळी 7 ते 9 या वेळात ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांचे जाहीर हरिकीर्तन व एकादशी निमित्त फराळ प्रसाद होईल। 4 दिवसीय श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे। मांस विक्री व दारू विक्री करणाऱ्यांनी 4 दिवस दुकाने बंद ठेवून या पवित्र सोहळ्यास सहकार्य करावे असे आवाहन शिवभक्तांकडून करण्यात येत आहे।